नमस्कार. उलगुलांच्या सर्व रसिकांना माझा नमस्कार. ठरलेल्या वेळेप्रमाणे उलगुलान या फेसबुक पेजला ठीक 7 वाजता लाईव्ह कविता घेऊन, शेती मातीच्या कविता घेऊन आपल्याला भेटणार होतो आणि त्याच पद्धतीने आपली वेळ लक्षात घेऊन 7 वाजता उलगुलान या फेसबुक पेजला मी लाईव्ह आहे. सर्वप्रथम सर्व रसिकांना, उलगुलांच्या सर्व चाहत्यांना माझा नमस्कार. हळूहळू आपण थोड्या वेळामध्ये आपण सर्वजण लाईव्ह याल. तत्पूर्वी एक थोडक्यात माझा परिचय आपल्या सर्वांना देतो. मी कवी लेखक गणेश आघाव. हिंगोली जिल्ह्यात एक छोटंसं खेडेगाव आहे, सावळी खुर्द या नावाचं. अगदी 600-500 घरांची वस्ती असणारं एक छोटंसं गाव आहे. अगदी जगाशी संपर्क नसणारं गाव, जगापासून कोसो दूर असणारं गाव, जिथे योजना अजूनपर्यंतही पोहोचत नाहीत, इतक्या बाँड्रीवरती मराठवाड्याच्या एक असणारं छोटंसं गाव हिंगोली जिल्ह्यातलं सावळी खुर्द. आणि त्या तिथल्याच शेती मातीच्या कविता घेऊन, शेतकऱ्याचं दुःख वेदना घेऊन आज मी खास आपल्याशी भेटत आहे. हळूहळू आपण सर्वजण लाईव्ह येत आहात. थोड्या वेळानंतर मी कवितांना सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी उलगुलान या शब्दाविषयी थोडक्यात बोलायचं माझ्या मनात होतं. आज ते मी आपल्या सगळ्यांशी बोलणार आहे. उलगुलान म्हणजे या शब्दाचा अर्थच मुळी बंड असा होतो. बंड, प्रखरपणाने धिटाईने भिडणारा शब्द. त्याची व्याख्या म्हणजे बंडाच्या स्वरूपात होते, एक चळवळीच्या स्वरूपात होते. तशी ही उलगुलानने चालू केलेली चळवळ आज खरोखर वाखण्याजोगी आहे. कारण जागतिकीकरणाच्या नंतर सगळंच जे माध्यमं होती ती बदलल्या गेली आणि सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात रुजत गेला प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोजच्या. आणि आता तर सोशल मीडिया आपलं एक जगणं झालेलं आहे. अशा सोशल मीडियाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला आधार असेल तर तो म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप हा सोशल मीडिया. आणि अशा म्हणजे कोरोनाच्या पडत्या काळामध्ये, सगळे अस्वस्थ असणाऱ्या काळामध्ये उलगुलांसारख्या फेसबुक पेजने आपली स्वतःची एक ओळख निर्माण करण्यासाठी हे जे काही साहित्यिक एकत्र करून ही काही चळवळ चालू केलेली आहे ती खरोखर वाखण्याजोगी आहे. आणि त्या चळवळीला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि सगळ्याच उलगुलान फेसबुक पेजच्या टीमला आज मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या भूमिपुत्राला, एका शेतकरी बापाच्या पोराला त्याच्या कविता घेऊन आज तुमच्या सगळ्यांच्या समोर लाईव्ह आणलेला आहे. आणि त्या पद्धतीने आज सगळ्यांना माझा नमस्कार आहे. त्यानंतर आपण सर्व हळूहळू आमचे गणेशजी आलेले आहेत, आपल्याला देखील नमस्कार. शंकरजी आलेले आहेत, आपल्याला देखील नमस्कार सर. आपण हळूहळू सर्वजण लाईव्ह येत आहात. थोड्या वेळानंतर मी कवितांना सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी आपण सर्वजण लाईव्ह हळूहळू येत आहात. त्यानंतर आमचे जायभाई सर आलेले आहेत, आपल्याला देखील नमस्कार जायभाई सर. शिरीष आलेले आहेत. शिरीषजी, आपलं देखील स्वागत आहे या उलगुलान पेजवरती. आणि आपण सर्वजण नेहमी प्रत्येक वेळी मी जेव्हा कधी लाईव्ह असतो शेती मातीच्या कविता घेऊन, तर एक कविता झाली की आपली एक नाही आता दुसरी झाली पाहिजे, नाही आता ती झाली पाहिजे, म्हणजे अशी एक फरमाईश असते. आणि तुम्ही दिलेलं जे पाठबळ असतं अगदी लाईव्हच्या पहिल्या मिनिटापासून मी थांबेच्या शेवटच्या मिनिटापर्यंत आपण सर्वजण लाईव्ह असता, तेच एक माझं खास मी स्वतःचं एक भाग्य समजतो की तुम्हाला हे रोजचं जगणं वाटतं. आणि ह्या कविता म्हणजे खरोखर एक रोजचं आपलं सगळ्यांचं जगणं आहे, शेती विश्वाचं हे जगणं आहे. भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला घटक असेल तर तो म्हणजे शेतकरी आहे. कारण कृषीप्रधान देश या नावाने आपल्या सगळ्यांना ओळखलं जातं. आज त्या कृषीप्रधान शेतीचा जो चेहरा मोहरा आहे तो पूर्णपणे पालटला गेलेला आहे. त्याचं कारण म्हणजे जागतिकीकरण.
1990 नंतरचा जो काळ आला तो किती घातक होता, किती फायदेशीर होता आणि किती शेतीसाठी किती पूरक होता, हे एक चिंतन करण्याची आता वेळ येऊन ठेपलेली आहे. अगदी आपण शेतात टाकणारं खत आपल्या उकंड्यामधलं भरतो की त्याने शेती पिकते म्हणून, पण ते जेव्हा आपण खत काढायला जातो तेव्हा किती शहरी कचरा त्याच्यामध्ये येऊन साठलेला असतो. अगदी कुरकुरेचा पॅक असेल, मॅगीचे पाकिटं असतील, पुड्यांची गोवा गुटख्यांच्या पुड्यांची पाकिटं असतील, तंबाखू चुन्यासारखे हा शहरी कचरा आहे. म्हणजे जेवढं माणूस प्रगल्भ झाला, जेवढी माणसाची विचार करण्याची श्रेणी ही प्रगल्भ झाली, त्या पद्धतीचे जे फायदे आणि तोटे काय होते हे आपल्याला वेळेवरती लक्षात न आल्यामुळे हे जागतिकीकरण जे आहे ते शेती विश्वासाठी घातक ठरलेलं आहे. आज हे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. त्या बदललेल्या शेती विश्वाची कहाणी, त्याचं दुःख, त्याच्या वेदना घेऊन आज मी खास आपल्या सगळ्यांना भेटत आहे. आमचे शिरीष जे आहेत आपल्याला देखील मनपूर्वक आपलं स्वागत आहे या पेजवरती. उलगुलांच्या सानप साहेब आलेले आहेत. आमचे सानप साहेब आपलं देखील स्वागत आहे या उलगुलान पेजवरती. त्यानंतर आपण सर्वजण हळूहळू येत आहात. टारफेजी आलेले आहेत आमचे, त्यांना देखील नमस्कार सर. मस्त तुमची कमेंट मी इथे वाचू इच्छितो की मस्त आवाज येऊन राहिला सरजी. नक्कीच, काही हरकत नाही. आपलं देखील स्वागत आहे सर. शेती मातीची जो कणखरपणा असतो, संत तुकोबांनी देखील लिहून ठेवलेला आहे, संत ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेला आहे की एका बीजा केला नास आणि मग भोगिले कणीस. एक बी जे असतं ते स्वतःला मातीत पुरून घेतं, पण जेव्हा उगवून येतं तेव्हा ते हजारो दाणे घेऊन उगवून येतं. ही शेती मातीची संकल्पना आहे. कारण इतकी उदार असते माती की ते जगण्याचं तंत्रज्ञान काय आहे हे शिकवते. मग इतकी माती उदार आहे. ऊन पावसाचे हिवाळ्याचे जे सगळे ऋतू झेलून माती स्वतःचं बीज जे आहे आपण टाकलेलं ते स्वतःच्या गर्भात घेते, त्याला रुजवते आणि आभाळ तिला साथ देतं, पाणी पाऊस वेळेवरती पडतो आणि ती बीजं अंकुरायला लागतात. तसा जो शेतकऱ्याचा उत्साह आहे, आनंदाचे सण जे आहेत ते शेतकरी हे शेतीतले पिकं बघून साजरे करतात. आज ही आपल्या सगळ्यांना मी इथे सांगू इच्छितो, आपण सर्वजण भूमिपुत्र आहात, सर्वजण शेतकऱ्याची मुलं आहात. आपले प्रत्येकाचे जवळपास आईवडील हे एक शेतकरी कुटुंबातले आहेत. मग दुःख काय असतं? शेतीतले कष्ट येती गा फळाला, लागतो गळ्याला जेव्हा फास. मग ही उफराटी शेतीची जी कहाणी आहे आणि कोसावरती पाणी दूर दूर का चाललेलं आहे, भुईची जी तहान आहे ती तरसून अशी खोल खोल का जात आहे, ऋतू का साथ देत नाहीत. मग ह्या सगळ्यांचं जर कारण कुठलं असेल तर हे आपलं हायब्रिड जगणं झालेलं आहे. आणि हायब्रिड जगणं कोणी केलं असेल तर ते जागतिकीकरणाने आपलं हायब्रिड जगणं केलेलं आहे. म्हणजे हायब्रिड जगणं का केलं, कसं केलं की रासायनिक खतं शेतीमध्ये आली. जसं की वीर्या असेल, भगीरथ असेल, 20-0-13 असेल, ही जी खतं आली, रासायनिक आली. त्यानंतर कीटकनाशकं रोगर आली. मग त्याने काय झालं की अगदी 8 दिवसामध्ये सुद्धा पालेभाज्या आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध होतात. म्हणजे ज्या गोष्टींसाठी पूर्वी 1-1 महिना, 1.5 महिना वेळ लागायचा ज्या पालेभाज्या येण्यासाठी, त्या आता 8 दिवसात कशा येत आहेत, ह्या विचार करण्याची खूप गरज आहे. आणि आपलं रोजच्या जगण्यात जे आपण वापरतो, जे पालेभाज्या वापरतो, ते कीटकनाशकं जी आहे, फवारण्या आहेत, ते फवारू अगदी ते वाढत जातं आणि आपल्या ते खाण्यात येतं. आणि मग हे जगणं हायब्रिड होऊन प्रत्येक जण आज भूमिपुत्र नाही तर प्रत्येक देशातला घटक हा आजारी पडत चाललेला आहे. मोठ्या प्रमाणात आजाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याचं देखील एक कारण म्हणजे जागतिकीकरण आहे. जागतिकीकरणाचे किती फायदे झाले, किती तोटे झाले, आज या संदर्भात आपण सर्वजण इथे चर्चा करणार आहोत. आपण शेवटपर्यंत ह्या सर्व कवितांना साथ देणार आहात ही देखील आपल्या सगळ्यांकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर उत्तम जी आलेले आहेत आमचे, नमस्कार सर. मातीची भाषा, नक्कीच, अर्थात आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सर्वांचं. त्यानंतर आमचे प्रकाशजी सर आलेले आहेत, तर आपलं देखील स्वागत आहे सर. अगदी काल परवा सरांनी माझ्या कवितेवरती दीर्घ असा लेख लिहिला आणि शेती मातीची जी फायदे असतात किंवा शेती मातीत ही कविता किती खोलपर्यंत जाते किंवा किती उगवून आली आहे, हे सर्व जे बारकावे आहेत ते अगदी एका समीक्षेच्या माध्यमातून त्यांनी ते टिपलेले आहेत. आणि सोशल मीडियावरती जेव्हा तो लेख टाकण्यात आला तेव्हा असंख्य जणांनी कमेंट करून खाली त्याच्या सुंदरशा अशा प्रतिक्रिया दिल्या. काही जणांचे फोन कॉल्स देखील आले की खूप सुंदर कविता आहे आणि सरांनी देखील खूप सुंदर लिहिलं आहे. कविता ही पोहोचवायची असते, कारण मी नेहमी सांगत आलेलो आहे की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ.
म्हणजे असं संतांनी का लिहून ठेवलेलं आहे की एकमेका सहाय्य करू असं का सांगितलेलं आहे? कारण का माहितीये का, आपण जेव्हा जगाला आपल्या खांद्यावरती घेऊन चालतो तेव्हा हे जग आपल्याला डोक्यावरती घेऊन चालत असतं. हे आज मला आपल्या सगळ्यांना इथे सांगायचं आहे. कारण का, जेवढा आपण संकोचित असतो, कला तर ही मुक्त असायला हवी, अगदी पक्षासारखी स्वच्छंद असायला हवी. कारण कलेला कुठला आरसर नसतो, लेखकाला जात धर्म पंथ असं काही नसतं. मी तर नेहमी सांगत आलो की जात पात धर्म सोडून माणूस व्हावं फक्त, की जात पात धर्म सोडून माणूस व्हावं फक्त. रंग कुणाचाच नाही पांढरा, सगळ्यांचंच लाल रक्त, सगळ्यांचंच लाल रक्त. असे एकाच रक्ताची आपण सगळी माणसं आहोत. या भूतलाला, या देशाला आपण पुढे कुठल्या माध्यमातून आणू शकतो, त्यासाठी काय उपाययोजना करू शकतो आणि त्या किती अंमलात आणून या देशासाठी आपण काय करू शकतो, आज याचा विचार करण्याची वेळ आज प्रत्येकावरती आलेली आहे. आणि ती वेळ आपण न दौडता आपण त्या वेळेचा सदुपयोग घेऊन या शेती विश्वाला कसं वरती आणता येईल हा विचार आज प्रत्येकाने करण्याची गरज आलेली आहे. हे शहरी जो कचरा आहे, रासायनिकीकरण झालेलं आहे, मातीचं पूर्वी आता माणसांना आजार होतात आणि आपण माणसांना हॉस्पिटलमध्ये नेतो, पण जोपर्यंत माणसांचे रिपोर्ट येत नाहीत तोपर्यंत मनात एक धाकधुकी असते की नेमका कुठला आजार झालेला असेल. तसं मातीचं झालेलं आहे. मी स्वतः जेव्हा माती परीक्षणासाठी विद्यापीठांमध्ये घेऊन जातो प्राध्यापकांकडे वगैरे, कृषी खात्यामध्ये मी ही माती जेव्हा माझी घेऊन जातो की माती नेमकी पिकत नाही, काय झालं असेल मातीला किंवा कुठली पिकं येतील, जोपर्यंत ते मला संशोधन करून सांगत नाहीत की ही माती कुठल्या जातकुळीची आहे, काळी आहे का, पांढरी आहे का, तांबडी आहे का, याच्यामध्ये कुठली पिकं येतील, किंवा तुम्ही रासायनिक न वापरता शेणखत वापरलं पाहिजे, हे जेव्हा रिपोर्ट त्या मातीचे येत नाहीत तोपर्यंत माझ्या मनात धाकधुकी चाललेली असते की नक्की मातीला आजार कुठला झालेला असेल. मग जसं माणसांना आजार होत चाललेले आहेत तसे मातीला देखील आजार होत चाललेले आहेत. आपल्या चेहऱ्यावरती क्रीम पावडर लावल्याच्या नंतर 5 मिनिटं आपला चेहरा उजळ दिसतो, पण 5 मिनिटाच्या नंतर तो चेहरा जो आहे तो काळवंडला जातो. म्हणजे जे भगवंताने दिलेलं सौंदर्य आहे, जे शेती मातीचं जे सौंदर्य आहे ते हिरावून घेऊन आपण एक पॉलिशिंग करत आहोत का शेती मातीवरती, हे देखील विचार करण्याची आज गरज आपल्या प्रत्येकावरती येऊन ठेपलेली आहे. तर शेती मातीला क्रीम पावडर न लावता, रासायनिक खतं न वापरता, जास्तीत जास्त शेणखत वापरून ती माती कशी पिकवता येईल हे एक विचार करण्याची गरज आज प्रत्येक भूमिपुत्रावरती येऊन ठेपलेली आहे. आज आपण सर्व भूमिपुत्र आहात, सर्व शेतकरी आईवडिलांची मुलं आहात. आज माझ्याकडूनही तुम्हाला त्याच अपेक्षा आहेत की सर्व शेती मातीच्या कविता घेऊन आज मी खास आपल्याला भेटणार आहे. आमचे सकारामजी आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे सर, की आपण हा जो योग आणलेला आहे आज सगळ्यांना, आपण या भूमिपुत्राला, या शेतकरी आईवडिलाच्या पोराला आपण या उलगुलान फेसबुक पेजवरती लाईव्ह घेऊन आलात आणि त्याच्या कवितांचा आस्वाद आपण सगळ्यांना इथे घेण्यासाठी खुला करून दिला. खरं तर मोकळा श्वासच प्रत्येकाने खुला करायचा असतो. आपलं कुणाचंही हसू आपण हिरावून घेता कामा नये. जेव्हा आपण दुसऱ्याचं हसू हिरावून घेतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. मग किती हसवता येईल, कोणाला आपल्याला काय देता येईल, कारण का आपण समाजाचे घटक आहोत, आपण समाजाचं देणं लागतो. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण ते देणं लागतो आणि ते देणं आपण चुकतं करण्याची वेळ आज प्रत्येकावरती आलेली आहे. आज सगळ्यांना भेटून मला खूप आनंद होतो आहे. जास्त वेळ न घालवता मी कवितांना सुरुवात करतो. आमचे संतोषजी आलेले आहेत, आपलं देखील स्वागत आहे सर. आणि डावकरे यांचं म्हणणं आहे की पार्श्वभूमी खूप छान मांडली, मनपूर्वक धन्यवाद सर. आणि कवितांना मी सुरुवात करणार आहे इथे आता थोड्या वेळामध्ये. पहिली कविता घेतो. बोरी बाभळीच्या वाटा. हे जगणं कुठून सुरू होतं, शेती मातीतलं जगणं कुठून सुरू होतं, तर ते बोरी बाभळींच्या वाटांपासून सुरू होतं. आज मी इतक्या खेड्यामध्ये राहतो. आजही काळ किती बदलला, आपण किती प्रगतीच्या पथावरती गेलो हे सांगणं खूप अवघड आहे. आपण सर्वजण समजू शकता. काही वेळापुरती लाईट इथे गेलेली आहे, तरी मी जे लाईव्ह आहे, माझा आवाज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे याची मला खात्री आहे. माणसं दिसणं गरजेचं महत्त्वाचं नाही, तर तो आवाज कुठपर्यंत पोहोचतो आणि ते विचाराने किती आपण श्रीमंत होतो हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी गावखेड्यात असल्यामुळे
लाईटचा इथे प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्ह येताना सुद्धा असं वाटत होतं की लाईव्ह कदाचित प्रॉब्लेम येतो का, रेंजचा प्रॉब्लेम येतो का, दूरदूरपर्यंत टावर नाही, लाईटची ही प्रॉब्लेम असते. पण अशा काळामध्ये देखील आपण हरता कामा नये. बदल हे स्वतःपासून सुरू करायचे असतात. आपणही समाजाचं देणं लागतो. त्यामुळे आपल्याला काय करता येईल, अगदी सौर ऊर्जेचा एक लाईट मी अख्खा सकाळपासून म्हटलं लाईटीचं काही खरं नाही, लाईट जर गेली तर आपण काय करणार. त्यामुळे एक सौर ऊर्जेवरती चालणारा जो लाईट आहे, अगदी माझ्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी, 6वी-7वीच्या विद्यार्थ्यांनी तो लाईट तयार केलेला आहे आणि त्या लाईटावरती आज मी तुमच्या समोर लाईव्ह आहे. आणि तो लाईट आज मला साथ देत आहे, जो माझ्या विद्यार्थ्यांनी, शाळेतल्या 6वी-5वीच्या मुलांनी सौर ऊर्जेवरचा लाईट तयार केलेला आहे. आज सकाळपासून तो लाईट जो होता तो मी उन्हामध्ये ठेवला. आता तो लाईट जो आहे तो मला साथ देत आहे. लाईट गेलेली असून देखील इतकं एक ज्ञान आपण म्हणतो की हे ग्रामीण भागामध्ये भरपूर बघायला मिळतं, शहरी भागांच्या मुलांमध्येही बघायला मिळतं. पण त्या मुलांच्या ज्या कला आहेत, गुण आहे, ते आपण पोहोचवण्यासाठी उभं राहिलं पाहिजे. हे देखील आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय. कवितांना सुरुवात करतो. आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो या उलगुलान फेसबुकवरती. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. कवितेचं शीर्षक आहे बोरी बाभळीच्या वाटा. तुझ्या भिंगरी पायात खोल धसल ग काटा, तुझ्या भिंगरी पायात खोल धसल ग काटा, टाक धीरान पाऊल, टाक धीरान पाऊल, बोरी बाभळीच्या वाटा, टाक धीरान पाऊल, बोरी बाभळीच्या वाटा. तुझ जगन उन्हाळी यावा पावसाचा पूर, तुझ जगन उन्हाळी यावा पावसाचा पूर, तुझ्या सुकल्या देहाला फुटो पारंबीची डीर, तुझ जगन उन्हाळी यावा पावसाचा पूर, तुझ्या सुकल्या देहाला फुटो पारंबीची डीर, तुझ्या डोळ्याच्या खासात, तुझ्या डोळ्याच्या खासात किती साठला फुपाटा, तुझ्या डोळ्याच्या खासात किती साठला फुपाटा. टाक धीरान पाऊल, बोरी बाभळीच्या वाटा, तुझा भिंगरीचा पाय कसे जागोजागी काटे, तुझा भिंगरीचा पाय कसे जागोजागी काटे, रोज मातीत राबण असे पावलात फाटे, तुझा भिंगरीचा पाय कसे जागोजागी काटे, रोज मातीत राबण असे पावलात फाटे, थकलेल्या हाताना, थकलेल्या हाताना देते खुर प्याचा रेटा, थकलेल्या हाताना देते खुर प्याचा रेटा, तुझ्या भिंगरी पायात खोल धसल ग काटा, तुझ्या भिंगरी पायात खोल धसल ग काटा, टाक धीरान पाऊल, टाक धीरान पाऊल, बोरी बाभळीच्या वाटा. तुझ नांदन धिटाच जशी रानात हराळी, तुझ नांदन धिटाच जशी रानात हराळी, तुझा जलमबाईचा यावी माळात लव्हाळी, तुझ नांदन धिटाच जशी रानात हराळी,
तुझा जलमबाईचा यावी माळात लव्हाळी, चिमण्या पाखरा सारखा, चिमण्या पाखरा सारखा, तुझा वावरात वाटा, चिमण्या पाखरा सारखा, तुझा वावरात वाटा, तुझ्या भिंगरी पायात खोल धसल ग काटा, तुझ्या भिंगरी पायात खोल धसल ग काटा, टाक धीरान पाऊल, टाक धीरान पाऊल, बोरी बाभळीच्या वाटा, टाक धीरान पाऊल, बोरी बाभळीच्या वाटा, बोरी बाभळीच्या वाटा. धन्यवाद. आपण सर्वजण या भूमिपुत्राच्या कविताला, त्याच्या कवितांना, त्याच्या रोजच्या जगण्याला आपण भरभरून असा इथे प्रतिसाद देत आहात. आमचे मित्र रमेश कुळमेथे सर आलेले आहेत. आपलं देखील स्वागत आहे सर. खूप छान ही आपली अशी सुंदरशी कमेंट आहे. त्यानंतर राजेश जी आलेले आहेत. वा सर, जबरदस्त आवाज. नक्की मनपूर्वक धन्यवाद सर. आपलं देखील रमेश कुळमेथे यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या पेजवरती. नितीन जी आहेत, आपलं देखील स्वागत आहे सर या पेजवरती उलगुलांच्या. त्यानंतर सतीश जी आहेत, आपलं देखील स्वागत आहे. आपल्या सर्वांचं आदिवासी संतोष धोत्रे झरीकर, आवाज, त्यांनी अशी सुंदरशी कमेंट केलेली आहे की आवाज सुंदर आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. निसर्गाने दिलेली ही देण आहे आणि आपल्या सगळ्यांचं पाठबळ आहे. त्या पाठबळावरती, आपण दिलेल्या आशीर्वादावरती आज मी उभा आहे. त्यानंतर सर्वजण आपल्या सगळ्यांचं उत्तम जे आलेले आहेत, आपलं देखील स्वागत आहे सर. प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर वाल्हेकर सर आलेले आहेत. वाल्हेकर सर, आपलं देखील मनापासून स्वागत आहे या उलगुलान पेजवरती. आणि आपल्या सर्वांचं लाईव्ह जे कवितांचा आस्वाद घेत आहेत त्या सर्वांचं आज हा भूमिपुत्र, एका शेतकरी आईवडिलाचा मुलगा, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि सगळ्यांच्या आपल्या मी ऋणात आहे. आणि इथून पुढच्या हळूहळू एक एक कविताच्या नंतर आपण ह्या सर्व कविता, त्या कवितांचा आस्वाद घेणार आहात. जरी लाईट नसली तरी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आज ही सगळ्यात मोठी गोष्ट. आणि आपण तरी देखील आपण सर्वजण भरभरून असा या प्रतिसाद देत आहात या कवितांना. मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नारायणी जी आलेले आहेत, आपलं देखील स्वागत आहे ताई. विलासजी आलेले आहेत, आपलं देखील स्वागत आहे विलासजी. आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो या उलगुलान पेजवरती. विलासजी यांचं म्हणणं आहे की सर, आवाज, शब्दरचना, सादरीकरण उत्तम आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. आपलं देखील सगळ्यांचं स्वागत आहे. पुढची कविता घेतो. त्यानंतर वाल्हेकर सर यांचं असं कमेंट आहे की शेतकरी हे सृष्टीचे 6वं तत्व आहे. अगदी नक्की खरं आहे सर. भूमिपुत्र आपण सर्वजण, मला असं वाटतं की हा देश जो आहे, तर या देशाला जर पुढे नेण्याचं कुठलं काम कोणी करत असेल सगळ्यात महत्त्वाचं, तर तो म्हणजे बळीराजा, शेतकरी, कास्तकार करतो आहे. एका देशातल्या थॉट्स नामस नावाच्या एका लेखकाची व्याख्या आहे की तो लेखक म्हणतो की जेव्हा तुम्ही प्रगतीच्या पथावर दिसत असाल किंवा तुमच्या देशाची प्रगती होत आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, तर अशा वेळी तुम्ही त्या देशाचे सगळ्यात महत्त्वाचे घटक असता, जे या देशाला पुढे नेता, तो म्हणजे लेखक, साहित्यिक, कवी असता. आणि तेच या देशाला पुढे नेण्याचं काम करत असतात. आज त्यांची व्याख्या
आज मला आपल्या इथे सगळ्यांना सांगावीशी वाटते. आणि तसे आपण सर्वजण एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ या पद्धतीने आपण सर्वजण उलगुलांच्या माध्यमातून, अनेक फेसबुकच्या माध्यमातून ही जी साखळी आहे, ही जी सांगड घातलेली आहे, हा जो मेळ बसवलेला आहे सगळ्यांनी, हा जो मेळा आहे, हा जो आपला गोतावळा आहे, तर या सगळ्या गोतावळ्याला आज मी खास शेती मातीतला वानवळा घेऊन मी आज आपल्याकडे आलेलो आहे लाईव्ह उलगुलांच्या माध्यमातून. आणि या शेतकरी बापाच्या पोराकडे, या भूमिपुत्राकडे त्याच्या फाटक्या झोळीमध्ये शब्दांच्या दानाशिवाय दुसरं काही नाही. आज त्याच फाटक्या झोळीतलं शब्दांचं दान मी आज तुम्हाला देऊ इच्छितो आणि ते मी देत राहणार आहे. पुढची कविता घेतो. वावरात माझ्या, कवितेचं शीर्षक आहे वावरात माझ्या. शंकरजी यांचं म्हणणं आहे की आपला आवाज अंधाराला चिरणार आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. आपलं अंधारातून प्रकाशाच्या वाट्या सापडत जातात आणि ते भूमिपुत्र आपण सर्वजण आहोत. आणि ह्या वाटा काढतच आपल्याला एक पल्ला गाठायचा असतो दूरपर्यंत आणि पोहोचायचं असतं कुठेतरी. प्रत्येकाला एक पोहोचायचं असतं, पण ते पोहोचणं जे असतं ते आपल्याला सापडत नाही. मग अशा वेळी मुक्कामं जे थांबे असतात. आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने पुन्हा लाईट आलेली आहे. आपलं सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो मी या उलगुलांच्या माध्यमातून. पुढची कविता घेतो. वावरात माझ्या. वावरात माझ्या चालली पेरणी, वावरात माझ्या चालली पेरणी, नाचला पाऊस ओली चिंबगानी, नाचला पाऊस ओली चिंबगानी, तिफणीच्या संग वाजे चाडनळा, तिफणीच्या संग वाजे चाडनळा, पेरते व्हा पेरते व्हा, पेरते व्हा पेरते व्हा, चातक मुऱ्हाळा, वावरात माझ्या चालली पेरणी, नाचला पाऊस, नाचला पाऊस ओली चिंबगानी, नाचला पाऊस ओली चिंबगानी, पायात टोचतो धसकटाचा काटा, पायात टोचतो धसकटाचा काटा, चालाव्यात किती हो चालाव्यात किती, शिवाराच्या वाटा, शिवाराच्या वाटा, वावरात माझ्या चालली पेरणी, नाचला पाऊस, नाचला पाऊस ओली चिंबगानी, नाचला पाऊस ओली चिंबगानी, कष्टाचं मातेर डोळ्याच्या खासाडा, कष्टाचं मातेर डोळ्याच्या खासाडा, दुबार पेरण्या, दुबार पेरण्या, दुबार पेरण्या, मिरुग कोरडा, दुबार पेरण्या, मिरुग कोरडा, वावरात माझ्या चालली पेरणी, वावरात माझ्या चालली पेरणी, नाचला पाऊस ओली चिंबगानी,
नाचला पाऊस ओली चिंबगाणी, येईल श्रावण बांधू चला खोपा, येईल श्रावण बांधू चला खोपा, पाखरांच्या साठी हो पाखरांच्या साठी, पाखरांच्या साठी चार दाणे शिंपा, पाखरांच्या साठी चार दाणे शिंपा, वावरात माझ्या चालली पेरणी, नाचला पाऊस ओली चिंबगाणी, नाचला पाऊस ओली चिंबगाणी, ओली चिंबगाणी. मनपूर्वक धन्यवाद आपल्या सर्वांचे. आपण सर्वजण या भूमिपुत्राच्या कवितांचा इथे आस्वाद घेत आहात आणि भरभरून असा प्रतिसाद देत आहात. त्यानंतर नक्कीच सरांचं यांचं म्हणणं आहे की उलगुलान पेजचं देखील असं म्हणणं आहे की ही लिंक जी आहे ती शेअर करावी प्रत्येकाने. अगदी मनपूर्वक सगळ्यांचं मी इथे स्वागत तर करतोच आणि आपल्या सर्वांना एक विनंती देखील करतो की या भूमिपुत्राच्या कवितांचा जो आस्वाद आहे तो सर्वांना घेऊ द्यात आणि ही लिंक जेवढी शेअर करता येईल तेवढी लिंक ही शेअर करा आणि या शेती मातीच्या कवितांचा सर्वजण आस्वाद घ्या. पुढची कविता घेतो, रुमण नावाची कविता घेतो, जी आपल्याला सगळ्यांनाच ऐकायची आहे. काही जणांनी ऐकली असेल, काही जणांनी ऐकली नसेल. शेती मातीचं जे जगणं आहे, ज्या भूमिपुत्राचं जगणं आहे ते आज जगणं कवितेत मांडलेलं आहे. ती कविता खरोखर एक कविता नसून एक प्रकारचं रोजचं जगणं आहे, ज्याची गुंफण करत गेलो आणि त्यांना तुम्ही सर्वजण आणि मी आपण सगळेच जण त्याला कविता म्हणत गेलो आहोत. ही परंपरा जी असते ती खूप पूर्वीची आहे. कशी पूर्वीची आहे की कविता पूर्वी कवितांना ओव्या म्हणायचे सर्वजण आपण. मग हे ओव्या कोण करायचं तर बहिणाबाई होत्या, मुक्ताबाई होत्या, संत जनाबाई होत्या. तर ही कविता जी जिवंत होती, जी कवितेची निर्मिती झाली किंवा कवितेचा जो उगम झालेला आहे तो जात्यापासून उगम झालेला आहे. तर जात्यापासून हा उगम कोणी केला? पिठासारखं स्वतःला दळून दाण्यासारखं दळून कोण घेतलं किंवा कोण उगाळत गेलं सगळ्या ह्या विश्वासाठी? तर ते परंपरा होती संत जनाबाईंची, मुक्ताबाईंची आणि संत बहिणाबाईंची. ही परंपरा अलीकडे खूप विस्तारत चाललेली आहे. किंवा सावता माळी, मग त्यांची ती परंपरा होती की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. प्रकाश सरांनी काल देखील माझ्या कवितेचा उल्लेख त्या संदर्भाशी केला आणि त्या कवितेची उंची जी आहे ती तिथे नेऊन ठेवली. त्याबद्दल आपलं देखील सर मनपूर्वक मी इथे धन्यवाद व्यक्त करतो. रमेशजी आलेले आहेत. आपण प्रतिम अशी रचना त्यांचं असं म्हणणं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे सर. शंकरजी आहेत प्रतिम, नक्कीच मनपूर्वक धन्यवाद आपल्या सर्वांना. पुढची कविता घेतो रुमण नावाची. हातात रुमण मातीत गाफाळ, गळ्यामध्ये काळ कुणाब्याच्या, गळ्यामध्ये काळ कुणाब्याच्या, हातात रुमण मातीत गाफाळ, हातात रुमण मातीत गाफाळ, गळ्यामध्ये काळ कुणाब्याच्या, गळ्यामध्ये काळ
कुणाब्याच्या जीवाच्या मायेन वाढवल पीक जीवाच्या मायेन वाढवल पीक नको कुणाचीच जगण्याला भीक नको कुणाचीच जगण्याला भीक हातात रुमाण मातीत गाफाळ हातात रुमाण मातीत गाफाळ गळ्यामध्ये काळ कुणाब्याच्या गळ्यामध्ये काळ कुणाब्याच्या रक्त आटवून पिकावल सोन रक्त आटवून पिकावल सोन जगासाठी देल देल कुणाब्यान आन जगासाठी देल देल कुणाब्यान आन हातात रुमाण मातीत गाफाळ हातात रुमाण मातीत गाफाळ गळ्यामध्ये काळ कुणाब्याच्या गळ्यामध्ये काळ कुणाब्याच्या लावतो कापूस येतो तुरीला भाव लावतो कापूस येतो तुरीला भाव शासनाचा डाव कळेना शासनाचा डाव कळेना हातात रुमाण मातीत गाफाळ हातात रुमाण मातीत गाफाळ गळ्यामध्ये काळ कुणाब्याच्या गळ्यामध्ये काळ कुणाब्याच्या उसवे जगन फाटते भुई उसवे जगन फाटते भुई खाण्यास येते रोज जगण्यात रुई हातात रुमाण मातीत गाफाळ हातात रुमाण मातीत गाफाळ गळ्यामध्ये काळ कुणाब्याच्या गळ्यामध्ये काळ कुणाब्याच्या 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 आपल्या सर्वांचं या पेजवरती स्वागत आहे. उलगुलान म्हणजे एक बंड पुकारणारं, एक चळवळ पुढे नेणारं एक शब्दाचा त्या अर्थ होतो. आणि त्या उलगुलांसारख्या माध्यमातून आज आपण सर्वजण इथे भेटत आहोत. बाबासाहेबांनी का संदेश दिला की प्रज्ञाशील आणि करुणा, समतेचा आणि शांतीचं प्रतीक ज्यांना मानलं जातं, असा या उलगुलांचा अर्थ होतो. उलगुलान म्हणजे एक चळवळ आहे आणि ती उलगुलान चळवळ जी आहे ती आज या फेसबुकच्या माध्यमातून आपण या टीमने केलेली आहे. तर त्या सर्व टीमचं आज मी मनापासून इथे धन्यवाद त्या सगळ्या टीमचे व्यक्त करतो. आमचे डावखरे जे आहेत आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे सर, खास याच्यासाठी की उलगुलांसारखी जी चळवळ आहे तर ती आपण इथे चालू केलेली आहे. मला वाटतं मेघराज मेश्राम यांचा देखील एक कविता संग्रह आहे उलगुलान या नावाचा, या शीर्षकाचा.
तर त्यांनी हे शीर्षक तेही माझ्या कुठेतरी ऐकण्यात होतं. तीही एक चळवळ होती आणि ती चळवळ आज आपण वेगळ्या पद्धतीने या लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये आपण ही चालू केलेली आहे. आणि सगळ्यांना एक आधाराचं स्थान किंवा आधार देण्याचं काम जे असतं ते आज आपण या माध्यमातून करत आहात. आपण सर्वजण हळूहळू इथे लाईव्ह आज संपूर्ण महाराष्ट्र या भूमिपुत्राला, या शेतकरी बापाच्या मुलाला आपण ऐकत आहात. त्या भूमिपुत्राच्या कवितांना आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. खरं तर ही जी कविता होती ते जगणं कधी झालं आणि या जगण्याची कविता कधी झाली याचं गणित आजही मला सापडत नाही कधी कधी. पण कधी कधी असं वाटतं की लहानपणापासून वडील सकाळी उठल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचतात आणि आई भगवत गीता वाचते आणि ते कुठेतरी कानावर पडत गेलं आणि ती जे संस्काराचं बीज होतं ते जे रुजत गेलं. कारण आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणतो की संपत्तीपेक्षा संस्कार खूप महत्त्वाचे असतात आणि संस्कारातून माणूस घडत जातो. आज त्या संस्काराची एक देण मला इथे मिळालेली आहे आणि ही पार्श्वभूमी माझ्या जगण्याची आहे. जे रुजत गेलं आणि ते पुढे ओठावरती येत गेलं. रुजलेलं जे बी असतं, स्वतः माती त्याला आपल्या गर्भात घेते आणि त्याची जोपासना करून त्याला वाढवते देखील. तसं हे संस्काराचं असतं. जे संस्कार आपल्याला बालपणात मिळतात ते उभ्या आयुष्यभर ते संस्कार आपल्या कामा येतात आणि संस्कारावरती आपलं हे जग चाललेलं आहे. बाबासाहेबांनी देखील हे सांगितलेलं आहे की प्रज्ञाशील आणि करुणेचा संदेश घेऊन तुम्ही पुढे जा. जात पात धर्म सोडून त्याही पलीकडे माणूस नावाची एक जात असते आणि ती तुम्ही अंगीकारा. आणि ती माणूस नावाची जात घेऊन आपण सगळेजण पुढे चाललेलो आहोत आणि उलगुलांच्या माध्यमातून आज सर्वजणांनी आपण ही चळवळ इथे उभी केलेली आहे. त्यानंतर आमचे रमेशजी आलेले आहेत. वा वा आणि गुणगुणत राहावं असं वाटतं तुम्हाला. नक्की मनपूर्वक धन्यवाद सर. या भूमिपुत्राच्या कवितांना आपण इतकं तोंड भरून त्याचं कौतुक करून एक चांगला प्रतिसाद देत आहात याबद्दल आपल्या सर्वांचं मी इथे स्वागत करतो. गप्पाही होणार आहेत आणि कविताही होणार आहेत. येणाऱ्या जवळपास 2 ते 3 तास मी आपल्या सर्वांना या शेती मातीच्या कवितांमध्ये भिजत ठेवणार आहे. पुढची कविता घेतो. सगळ्यांची आपली इच्छा आहेच. त्यानंतर भावगर्भी रचना असं सरांचं म्हणणं आहे. कुळमेथे सरांचं म्हणणं आहे की भावगर्भी ही रचना आहे. त्यानंतर जायभाई सरांचं असं म्हणणं आहे की सर तुमच्या कवितांचे शीर्षक पण खूप छान आहेत आणि रुमणं खूप छान आहे. तर रुमण्याविषयी बोलताना मी फक्त एवढंच सांगेल की ते एक लाकडाचं दांडकं नसून रुमणं ही आमची भाकर आहे. कारण का भाकर आहे? रुमण्याच्या माथी आमचं घर चाललेलं असतं. आवताला जेव्हा आपण रुमणं लावतो तेव्हा ते आऊत पुढे हाकता येतं. जसं गाडीला चाक लावल्याच्या नंतर ती गाडी पुढे जाते तसं आवताचं आहे. आवताला रुमणं नाही लावलं तर ते आऊत हाकता येत नाही, तो कुळव धरता येत नाही आणि शेतीमधून पिकं जी आहेत ती वर येत नाहीत. आणि शेती जर पिकवायची असेल तर शेतीच्या अवजारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कुठला असेल तर तो रुमणं आहे. एक बळ देणारा शब्द आहे आणि तो रुमणं म्हणजे फक्त रुमणं नसून, लाकडाचं दांडकं नसून, आमच्या भूमिपुत्रांची ती एक भाकर आहे. आज हे मला आपल्या सगळ्यांना उभ्या महाराष्ट्राला इथे आवर्जून सांगायचंय. आज संपूर्ण महाराष्ट्र या भूमिपुत्राला बघत आहे, त्याच्या कवितांना भरभरून प्रतिसाद देत आहे आणि तुम्ही दिलेलं हे पाठीवरची थाप हीच या भूमिपुत्राचं सगळ्यात मोठं बळ आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की माणसांचं जे पाठबळ असतं ते आपल्याला पुढे नेण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं आणि त्या पाठबळावरती मी आज तुमच्या सगळ्यांच्या उभा आहे. या भूमिपुत्राकडे, त्याच्या फाटक्या झोळीमध्ये, या शब्दाच्या दानापलीकडे अजून वेगळं काही नाही. आज तुम्ही सर्वजण आहात म्हणून मी आहे. आज हेही मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचंय. पुढची कविता घेतो. कणसाचे गाणे म्हणून ही कविता घेतो. जी कविता सगळीकडे गाजत आहे आणि आपल्यालाही ती कविता ऐकायची आहे. आमचे प्रकाशजी सर आहेत, त्यांना पाभर नावाची कविता ऐकायची आहे. नक्की सर तीही कविता मी आपल्याला ऐकवेल. आपण खूप सुंदर त्या कवितेवरती काल लिहिलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने ते त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यानंतर आमचे मित्र विष्णू जोशी यांनी देखील सुंदरशी प्रतिक्रिया त्याच्यावरती दिलेली आहे की खूप चांगली कविता आणि रसग्रहण त्याचं केलेलं आहे. आमचे मित्र दासू वैद्य यांनी देखील सुंदरशा असा संदेश तिच्या खाली लिहिला की खूप सुंदर असं हे रसग्रहण केलेलं आहे, समीक्षण केलेलं आहे या कवितेचं. आणि ही कविता अगदी पूर्वीच्या सगळ्या संत परंपरांशी त्या आपण जोडलेली आहे. त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. संत परंपरेशी का जोडल्या जातं
कारण भूमिपुत्राचं नाथच थेट संताशी जोडलं गेलेलं असतं. कारण का जोडलेलं असतं? संतांनी स्वतःचं आयुष्य मातीमध्ये झिजवलेलं असतं. तुकोबांनी का स्वतःचं आयुष्य मातीमध्ये झिजवलं? चोखामेळांनी स्वतःचं आयुष्य का मातीमध्ये रुजवलं किंवा ते झिजवलं? या सगळं पार्श्वभूमी जी आलेली असते ती संत परंपरेची पार्श्वभूमी आपल्याला मिळालेली आहे. आणि आपण भूमिपुत्र आहोत, कास्तकार आहोत, आपण शेती कसतो आणि त्या परंपरेशी तुम्ही मला जोडलत, त्याबद्दल आपल्या या उभ्या महाराष्ट्राचा, मी सगळ्या महाराष्ट्राचा, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यभर ऋणात आहे. आज हेही मी इथे आपल्या सगळ्यांच्या साक्षी नमूद करतो. त्यानंतर संतोषजी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की सर तुमच्या कवितांचे शीर्षक नक्कीच छान आहे आणि रुग्ण त्यांना आवडलेली आहे. नक्कीच मनपूर्वक धन्यवाद सर. डावखोरे जे आहेत खूप खूप अप्रतिम मित्रा, मनपूर्वक धन्यवाद सर. आपलं देखील पुढची कविता घेतो अधिक वेळ न घेता. आपल्याला जेवढ्या कविता तुम्हाला ऐकवायच्या आहेत किंवा तुम्हाला ज्या ज्या कविता मला ऐकवता येतील माझ्या वेळामध्ये, मला वेळ दिलेला नाही आणि ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे. कारण का की स्वच्छंद आपण जेवढं राहतो तेवढं मोकळेपणाने बोलता येतं आणि बंदिस्त चौकटींमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा मग ती एक रिंगणं तयार होतात आपल्या भोवती. आणि रिंगणं तयार भोवती आपल्या जर झाली तर स्वच्छंद असं उडता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने रिंगणं किंवा आखीव चौकटीमध्ये न थांबता आपल्याला स्वच्छंद कसं राहता येईल आणि मुक्त कसं राहता येईल त्याची जर प्रेरणा घ्यायची असेल तर ती पक्षाकडून आपण घेतली पाहिजे की ते मुक्त कसं राहतात, स्वतःचं अन्न कसं शोधतात. आपण तर बोलणारी चालणारी माणसं आहोत, त्यामुळे आपलं सुखदुःख आपण वाटू शकतो. आपली आर्जवं जी आहेत ते आपण एकमेकांना दाखवू शकतो, बोलू शकतो. त्यामुळे बोलणारी आपण सगळी माणसं आहोत. आणि कोरोनासारख्या या महामारीच्या विळाख्यामध्ये पण आज संपूर्ण महाराष्ट्राला मला सांगायचंय की कोरोनासारखी महामारी किंवा अशी संकट येण्याची काय कारणं असतील, तर मी एक टिप्पणी तयार केली माझ्या स्वतःच्या मताची की चालणाऱ्या बोलणारे माणसं जी आहेत त्यांनी पक्ष्यांना, स्वच्छंद उडणाऱ्या पक्ष्यांसाठी पिंजरे तयार केले, मुक्या प्राण्यांना अत्याचार केले त्या सगळ्या गोष्टीवरती. बकरं कापणं असेल, गायीची गोहत्या करण्यात आली, शेळ्या मेंढ्या कापल्या, लोक त्यांचं एक अन्नभक्ष्य म्हणून वापरायला लागली. मग कधी कधी प्रश्न पडतो की आपण पक्ष्यांना बंदिस्त केलं, पण आज पक्षी उडत आहेत आणि माणसं बंदिस्त होत गेली आहेत. मग आपण जे पेरून ठेवलं ते उगवतं. आज आपणही असंच म्हणतो, पण त्याच्या मुळाशी आपण जात नाही. म्हणून अशा संकटांना आपल्याला आज तोंड द्यावं लागत आहे. आज हे देखील मला आपल्या इथे सगळ्यांना सांगायचं आहे. प्राध्यापक, सर्व सामाजिक, राजकीय, सर्वच क्षेत्रातली मंडळी आज उलगुलांच्या माध्यमातून मला बघत आहे आणि या भूमिपुत्राच्या कवितांना आपण सर्व दाद देत आहात. पुढची कविता घेतो, कंसाचे गाणे. कोवळी कणस, कोवळी कणस, चिकात साखर, कोवळी कणस, चिकात साखर, भरल्या रानात, हो हो भरल्या रानात, गातील पाखर, भरल्या रानात, गातील पाखर, घरट्यात गाणी, हो हो घरट्यात गाणी, घरट्यात गाणी, हिरवाच माळ, घरट्यात गाणी, हिरवाच माळ, पाखरांची खोल, हो हो पाखरांची खोल, पाखरांची खोल, मातीशी गानाळ, पाखरांची खोल, मातीशी गानाळ, कोवळी कणस, चिकात साखर, कोवळी कणस, चिकात साखर, भरल्या रानात, हो हो भरल्या रानात, भरल्या रानात, गातील पाखर, भरल्या रानात, गातील पाखर, फिरू नये कधी रानात गोफणी, फिरू नये कधी रानात गोफणी, पाखर करती,
हो पाखर करती शेताची राखणी, पाखर करती शेताची राखणी, कोवळी कणस चिकात साखर, कोवळी कणस चिकात साखर, भरला रानात हो भरला रानात, भरला रानात गातील पाखर, भरला रानात गातील पाखर, टाकती बाभळी पावलात काटा, टाकती बाभळी पावलात काटा, टाकती बाभळी पावलात काटा, टाकती बाभळी पावलात काटा, चिमण्या जीवांचा हो चिमण्या जीवांचा, चिमण्या जीवांचा कणसात वाटा, हो चिमण्या जीवांचा कणसात वाटा, कोवळी कणस हो कोवळी कणस, कोवळी कणस चिकात साखर, भरल्या रानात गातील पाखर, भरल्या रानात गातील पाखर, तांबड्या चोचीत दुधाळ हुरडा, तांबड्या चोचीत दुधाळ हुरडा, कपटी हातान हो कपटी हातान, कपटी हातान मारू नये खडा, कपटी हातान मारू नये खडा, काळजात ओल बनग्यात दाणे, काळजात ओल बनग्यात दाणे, काळजात ओल, काळजात ओल, काळजात ओल बनग्यात दाणे, पाखर गातात हो पाखर गातात, पाखर गातात कणसाचे गाणे, पाखर गातात कणसाचे गाणे, कोवळी कणस चिकात साखर, कोवळी कणस चिकात साखर, भरल्या रानात गातील पाखर, गातील पाखर, गातील पाखर. आपल्या सर्वांना इथे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे उलगुलांच्या पेजवर. आणि आपल्या सर्वांच्या ज्या फरमाईशी आहेत, आपल्या सर्वांना ज्या काही कविता ऐकायच्या आहेत, तर त्या जेवढ्या मला आपल्याला ऐकवता येतील तेवढ्या मी इथे ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर वाल्हेकर सर आहेत, खणखणीत आवाज म्हणून त्यांनी सुंदरशी प्रतिक्रिया दिलेली आहे. मनपूर्वक धन्यवाद सर आपले. त्यानंतर डावखरे जे आहेत शाळेत जातात, शाळेत पोरी शाळेत निघाल्या ही कविता देखील त्यांना ऐकायची आहे. नक्कीच तीही कविता मी आपल्याला ऐकवणार आहे सर. हळूहळू जेवढ्या कविता मला आपल्यापर्यंत पोहोचवता येतील तेवढ्या कविता मी इथे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढची कविता घेतो, चराठ नावाची कविता घेतो. चराठ म्हणजे आपण शेती मातीमध्ये जुपण घालतो. एक दोरी असते लायलॉनची, एक जाड दोरी असते, एक पातळ दोरी असते. तर ती पातळ दोरीपेक्षा एक जाड असणारी दोरी जी असते तर त्या दोरीला येठण म्हणतो आपण. आणि ते जे येठण आहे ते आपण जुपणामध्ये घालून ते आऊत पुढे कुळव जे आहे, वखर, जुपण, तिफन, नांगर जो काही आऊत आहे ते आपण वेठण घालून पुढे हाकतो. आज त्या चराठाची कविता आज आपल्या सर्वांसाठी ऐकवतो. कवितेचं शीर्षक आहे चराठ. की माणूसपणाच्या मर्यादा उमजून, की माणूसपणाच्या मर्यादा उमजून बाबा तुझ्या जगण्याचे अगणिक हिरवे कोळे कोंब
किती अलवारपणे छाटत गेलास तू, किती अलवारपणे छाटत गेलास तू. दुष्काळांना दावणीत बांधून, की दुष्काळांना दावणीत बांधून डोळ्यातल्या पावसातही, की दुष्काळांना दावणीत बांधून डोळ्यातल्या पावसातही भिजत राहिलास ढेकळासारखा आम्हा पोरांच्या इब्रतीसाठी, आम्हा पोरांच्या इब्रतीसाठी, इब्रतीसाठी. दारिद्र्याच्या चिंधोट्यांना भिरकावून, की दारिद्र्याच्या चिंधोट्यांना भिरकावून तासात तासात तरारलास, की दारिद्र्याच्या चिंधोट्यांना भिरकावून तासात तासात तरारलास. झुलत राहिलास तिफन चाड्यात, की झुलत झुलत राहिलास तिफन चाड्यात. साता जन्माचे चराठ बांधून, साता जन्माचे चराठ बांधून, चराठ बांधून. शेत शिवारात राबूनही, की शेत शिवारात राबूनही तुझे आयुष्य भुक्या पाखरांसारखेच, की शेत शिवारात राबूनही तुझे आयुष्य भुक्या पाखरांसारखेच. कसे आवळून बांधलेस मनातल्या दुःखाचे पीळ, की कसे कसे आवळून बांधलेस मनातल्या दुःखाचे पीळ. आऊत फाट्याच्या जुपणात, आऊत फाट्याच्या जुपणात, आऊत फाट्याच्या जुपणात. या साऱ्या जन्माची, की या साऱ्या जन्माची माती झाली तरी मातीतच राबत राहिलास आयुष्यभर, की या साऱ्या जन्माची माती झाली तरी मातीतच राबत राहिलास आयुष्यभर. एक सांगशील बाबा, की एक सांगशील बाबा या चराठासंग किती जन्म काचलास, की एक सांगशील बाबा या चराठासंग किती जन्म काचलास. म्हणून का माझ्या डोळ्यात ओल, म्हणून का माझ्या डोळ्यात ओल, म्हणून का माझ्या डोळ्यात ओल. शेत शिवारातलं जगणं जे आहे ते कसं भिरवडून जातं आणि कशी एक ओढाताण होते. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, आणि या सर्व दुष्काळामध्ये शेतकरी कसा पिचत जातो, त्याचं जगणं कसं भिरवडून जातं. वाळवी लागलेल्या झाडासारखं शेतकऱ्याचं जगणं हे पोखरत जातं आणि हातात असं काही उरत नाही. निसर्ग हवा तेवढा साथ देत नाही आणि जागतिकीकरणाने लादलेलं जे शेतकऱ्याच्या माथी जे लादलेलं असतं तर ते टाळता येत नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण सर्व भिरडून गेलेलो असतो. वाळवी लागलेल्या झाडांसारखीच अवस्था आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे. 1990 नंतरचा जो काळ होता तो शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर होता आणि किती काळाने त्याच्यावरती घाला केला. आज हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण 1990 नंतर जागतिकीकरण आलं आणि शेतीमातीचा चेहरा बदलून गेला. मराठवाडा विदर्भामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भूमिपुत्रांनी गळफास आपला केला. दोरी जी कासरा असतो बैलाचा तो घेऊन गळफास घेतला. कोणी रोगर पिलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. पण या पृथ्वी तलावरला जो प्रत्येक जीव आहे त्याला जगण्याचा अधिकार आहे. भगवंताने त्याला देवाने त्याला जन्म दिलेला असतो. आपण एक निमित्त मात्र असतो. मग कुणाचं तरी सुख हिरावून घेऊन आपण नेमकं कुठल्या प्रगतीच्या पथावर जात आहोत, आज हा इथे प्रश्न आणि त्याचं उत्तर आपल्या कोणालाही मिळत नाही. मग प्रगतीच्या वाटा शोधताना आपण नक्की त्या वाटांमध्ये काय गाडत चाललो आहोत हा महत्त्वाचा विषय आहे. आपल्या प्रगतीच्या वाटांमध्ये आपण भूमिपुत्रांना गाडणार आहोत का? जर असं गाडून आपण रस्ते तयार करणार असू तर आपण कधीही प्रगतीच्या पथावर जाणार नाही. मग हा भारताला जर प्रगतीच्या पथावर न्यायचा असेल, पहिल्या क्रमांकावर न्यायचा असेल, तर मी आज कळकळीची विनंती करेल. माननीय पंतप्रधान आहेत, आपल्या देशाचे मुख्यमंत्री आहेत, या दोघांना देखील मी आज आपल्या उलगुलांच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक विनंती करेल की महाराष्ट्रातल्या नव्हे तर आपल्या संपूर्ण भागांमधल्या शेतकऱ्याचा जो सातबारा आहे तो पहिला कोरा व्हायला हवा. का कोरा व्हायला हवा? जर भूमिपुत्रावरती आपण इतकी संकट लादत असू आणि त्यावरती दुष्काळ येत असेल, निसर्ग जर साथ देत नसेल आणि अशा वेळा बँकांचं जर कर्ज वाढत असेल तर इथला भूमिपुत्र कधीही वरती येणार नाही. आणि भूमिपुत्र या देशातला जर वरती नाही आला तर हा देश कधी पुढे जाऊ शकणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो आज मी आपल्या सगळ्यांना विचारत आहे. जर या भूमिपुत्रांना वरती घ्यायचं असेल, या इथल्या शेतकऱ्याला वरती घ्यायचं असेल, देशाचा अन्नदात्याला जर वरती घ्यायचं असेल
आणि एका भिजा केला नाश संतांनी देखील लिहून ठेवलंय की एका भिजा केला नाश आणि मग भोगिले कणीस. मग शेतकरी स्वतःला पुरून घेतो, पण जेव्हा तो पुरून घेतो तेव्हा हजारो दाणे उगवून येतं आणि त्याने पिकवलेलं संपूर्ण देशाला पुरतं. मग जो 100 माणसांना जगवतो, हजारो माणसांना जगवतो, तो जर आत्महत्या करायला लागला तर आपला देश कधीच प्रगतीच्या पथावर जाणार नाही. आणि प्रगतीच्या पथावर जर देशाला न्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा जर विषय कुठला असेल तर या भूमिपुत्राला, या कास्तकाराला या देशातल्या पहिल्या क्रमांकावर घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याचा सर्वप्रथम या भूमिपुत्राचा, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा अशी कळकळीची विनंती मी आज मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान यांना सगळ्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राची जी पॉलिटिक्स जी आपली मंडळी आहे त्या सगळ्यांना करेल की आज विचार करण्याची वेळ आलेली आहे की कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील सगळ्यात जास्त जर कोणी भरडला गेला असेल तर तो शेतकरी गेलेला आहे. कारण का गेलेला आहे की शेती मातीवरती त्याचं आयुष्य अवलंबून असतं, जगणं अवलंबून असतं, वर्ष ढकलायचं असतं. मग शेतामध्ये पिकणारे जे पालेभाज्या होत्या, फळं होती, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितली की कशी रस्त्यावरती ती फेकल्या गेली. मग रस्त्यावरती फेकल्या गेल्याच्या नंतर लॉकडाऊन असल्यामुळे मग या शेतकऱ्यांना हवा तो मोबदला मिळाला नाही आणि अडचण वाढत गेल्या. मग हजारो लाखो रुपये खर्च करून शेतीमध्ये जे पीक आपण उदयाला आणलेलं होतं, पिकवलं होतं आणि फळाफुलाला आणलेलं होतं, एखादा घास आपल्यापुढे भरलेलं ताट आहे पण तो आपल्या तोंडापर्यंत यावा आणि कुणीतरी हिरावून घ्यावा, असा या कोरोनाच्या महामारीने ते हिरावून घेतला आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो पुन्हा 1-2 पाऊल असा मागे आलेला आहे. मग ही पावलं जर पुढे न्यायची असेल, प्रगतीच्या पथावरती जर आपल्याला सगळ्यांना जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रथम भागी सगळ्यात वरती आपल्याला भूमिपुत्राला घ्यावं लागेल, शेतकऱ्याला घ्यावं लागेल, तर आपण जगू शकू आणि आपला देश पुढे जाऊ शकतो. यात अजिबात शंका नाही. आपल्या सर्वांच्या इथे चांगल्या कमेंट्स इथे येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना पोरी शाळेत निघाल्या ही कविता ऐकायची आहे. ती कविता आज ऐकवतो. त्यानंतर आमच्या सरांचं म्हणणं आहे की शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय आहे. बरोबर आहे सर, गंभीर विषय आहे. मी सांगितलं की आपण एखादं घर बांधताना जर माणसं गाडत असू, आपण स्वतःच्या प्रगतीच्या वाटा तयार करण्यासाठी भूमिपुत्रांना त्याच्यात गाडत असू तर आपलं चालणं हे चालणं नसून आपण अधोगतीच्या मार्गाला जात आहोत. आपण हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि प्रगतीच्या मार्गाने जायचं असेल, प्रकाशाची वाढ धरायची असेल तर आपल्याला एका हातामध्ये जातपात धर्म सोडून आपल्याला पहिले संविधान वाचणं खूप गरजेचं आहे की संविधानातले काय कलम आहेत आणि आपण ते आचरणात कसे आणता येतील आणि त्या पद्धतीने कसं जाता येईल आज हे खूप महत्त्वाचं आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक संशोधन करणं प्रत्येक गोष्टीचं खूप महत्त्वाचं आत्ता तरी या पॉइंटला येऊन ठेपलेलं आहे. मग ह्या सगळे मितूपणाची व्हावी बोळवणं, संतांनी लिहून ठेवले की मितूपणा जावा आणि मितूपणाची व्हावी बोळवणं. मग आपण संतांना मानतो, आपण देवाची पूजा करतो, पण मग त्या देवाने लिहून ठेवलेले जे विचार आहेत ते आपण आचरणात का आणत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. की मितूपणाची बोळवण व्हावी असं संतांनी लिहून ठेवलंय, पण मितूपणाची बोळवण आपण का नाही करत, का आपण तिला जवळ धरून ठेवतो? मग तिची बोळवण करून प्रगतीच्या वाटा जर आपल्याला निवडायच्या असतील, प्रकाशाच्या गावात जर जायचं असेल तर हा अंधाराचं गाव सोडणं खूप गरजेचं आहे. या अंधाराच्या गावातून आधी पहिला पाऊल आपण काढतं घेतलं पाहिजे. आणि अंधाराच्या गावात अडकून बसलेल्या प्रत्येकाला आज मी कळकळीची विनंती करेल की प्रकाशाच्या वाटांकडे जर जायचं असेल, प्रकाशाच्या गावात जर जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं जर आहे तर तो या देशातला भूमिपुत्र आहे, कास्तकार आहे, त्याला आपण प्रथम भागी घेणं खूप गरजेचं आहे. पुढची कविता घेतो. पोरी शाळेत निघाल्या. आज खरोखर हे जो ऐकण्याचा योग आहे, या भूमिपुत्राच्या कवितांचा जो योग आलेला आहे तो उलगुलांसारख्या पेजने आणलेला आहे. आज मी मनापासून त्या पेजचं देखील धन्यवाद व्यक्त करतो की आपण ही खूप चांगलं एक पेज नसून, एक विचार नसून, एक अखंडपणाने चालत राहणारी चळवळ उभी केली आहे. आणि चळवळ कधीही मरत नसते असं नामदेव ढसाळांनी देखील आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की चळवळी कधीच मरत नाहीत, माणसं मरत जातात पण विचार कधी मरत नाहीत. मग हे विचार जो आपण पेरलेला आहे उलगुलांच्या माध्यमातून, तो आज सगळ्यांनी रुजवणं खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच याचा एक दिवस वटवृक्ष होईल आणि त्याच्या सावलीमध्ये आम्ही सर्व असू, यातही शंका नाही. पुढची कविता घेतो. पोरी शाळेत निघाल्या. या कवितेची पार्श्वभूमी बालभारतीच्या किशोरमध्ये ही कविता सर्वप्रथम प्रकाशित झाली आणि ती कविता प्रकाशित झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक शाळांमधून त्या कवितेचं स्वागत केलं गेलं. आजही महाराष्ट्रातली असंख्य मुलं ही कविता आपल्या प्रतिज्ञेबरोबर म्हणतात
आपल्या शाळेमध्ये तिचं गायन करतात, वाचन करतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील काही मुलांची व्हॉट्सअप, फेसबुकला पत्र आली की त्यांनी सांगितलं की ते किशोरमधली तुमची ती कविता आहे ती आजही आमच्या जवळ आहे, आम्ही वाचतो आहोत. तेव्हा वेळ मिळाला नाही, आता पुन्हा वेळ मिळाला आहे, आम्ही चाल पण लावली आहे. तिचे व्हिडिओज करून पाठवले, असंख्य पत्र पाठवली सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांनी. आज त्या सगळ्या मुलांना ही कविता मी अर्पण करतो. या कवितेने इतक्या मोठ्या उंचीवरती नेलं की संपूर्ण नुसती उंची नाही तर ही कविता म्हणजे एक जगण्याचा भाग झाला, माझ्या प्रगतीचा सगळ्यात महत्त्वाचा एक वाट झाली. कशी झाली तर ही कविता मराठीतली जवळपास 16 भाषांमध्ये अनुवादित झाली. मग ती गुजराती असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, फारशी असेल, अशा असंख्य भाषांमध्ये. बंजारा म्हणजे गोरमाटी सारख्या भाषेमध्ये देखील अगदी वाडी वस्तीवरच्या तांड्यावरची जी भाषा बोलल्या जाते त्या बोलीमध्ये देखील ही कविता आली. त्यानंतर अहिराणी भाषेमध्ये खास करून ही कविता आली आणि त्या माध्यमातून सगळ्याच संशोधकांनी, समीक्षकांनी त्या कवितेचं संशोधन केलं आणि ती कविता वेगवेगळ्या माध्यमांमधून ती कविता प्रसारित झाली आणि असंख्य भाषांमध्ये ती कविता आज प्रकाशित झालेली आहे, अनुवादित झालेली आहे. आणि लवकरच ही कविता एका विदेशातल्या पाठ्यपुस्तकात देखील अभ्यासक्रमाला येणार आहे. आज याचा देखील मी आनंद खूप मनात आहे आणि तो आज आपल्यासमोर व्यक्त करतोय. त्यानंतर आपलं गाऱ्हाणं सरकार ऐकेल अशी अपेक्षा. नक्कीच सर, खूप बरं वाटतं, तुम्ही चांगली कमेंट दिलेली आहे. शंकरजी यांचं म्हणणं आहे की आपलं गाऱ्हाणं सरकार ऐकेल अशी अपेक्षा आहे. नक्कीच सर, आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आपल्या सगळ्यांच्या. आणि हा भूमिपुत्र जो आहे तो पहिल्या क्रमांकावर येणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला तिथून पुढे प्रगतीच्या वाटा सापडत जातील. तर पुढची कविता ही जी आपल्या सगळ्यांना ऐकायची आहे ती कविता ऐकवतो. पोरी शाळेत निघाल्या. पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पर्यांना पुसती, पर्यांना पुसती, पर्यांना पुसती, तुम्ही ग कुणाच्या. पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या. बाभूळ शेंगाचे कानात झुंबर, बाभूळ शेंगाचे कानात झुंबर, पायात वाजती, पायात वाजती, पायात वाजती, तोड्याचे घुंगर, पायात वाजती, तोड्याचे घुंगर. रिबनी बांधल्या, रिबनी बांधल्या, रिबनी बांधल्या पिवळ्या फुलांच्या. पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या. डोंगर वाटांनी धुमाट पळाल्या, डोंगर वाटांनी धुमाट पळाल्या. ढगाच्या कुशीत, ढगाच्या कुशीत, ढगाच्या कुशीत पिंगा बी खेळल्या. ढगाच्या कुशीत पिंगा बी खेळल्या. चारोळ्या चाखल्या, चारोळ्या चाखल्या, चारोळ्या चाखल्या, रंगल्या जिभल्या. पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या. पांढऱ्या झग्यांना हिरव्या चांदण्या, पांढऱ्या झग्यांना हिरव्या चांदण्या. सावळ्या पानांच्या, सावळ्या पानांच्या, सावळ्या पानांच्या हलती पुंगळ्या. घालती ओढण्या, घालती ओढण्या, घालती ओढण्या मोराच्या पिसाच्या. पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या. रंगीत दप्तर फुलांची झालर, रंगीत दप्तर फुलांची झालर. मध्येच गोंधळ, मध्येच गोंधळ चांदवा बिलोर, मध्येच गोंधळ चांदवा बिलोर.
डोंगर चढल्या डोंगर चढल्या डोंगर चढल्या आभाळा भिडल्या डोंगर चढल्या आभाळा भिडल्या पुरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या पुरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या धन्यवाद. आपल्या सर्वांचं या पेजवर स्वागत आहे. त्यानंतर आपल्या सर्वांची जी प्रतिक्रिया आहे इथे प्रकाशजी, आमचे प्रकाशजी सर आहेत, त्यांचं म्हणणं आहे की पोरी शाळेत निघाल्या, आजही खेड्यात निरागसपणा जपला जातोय. प्रकाश क्षीरसागर सर, ताळगाव जवळपास गोवा, तिथून सरांची प्रतिक्रिया आलेली आहे. सर आपलं मनपूर्वक धन्यवाद मी इथे व्यक्त करतो की आपण खूप दूरवरून या इतक्या छोट्या खेड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलासाठी इतकी सुंदरशी कमेंट आपण केलेली आहे, त्याबद्दल खरोखर आपलं मनापासून धन्यवाद इथं व्यक्त करतो. आणि खरंच आहे आपलं की आजही गावखेड्यामध्ये ती संस्कृती जी होती ती आजही जपल्या जाते. आजही हलणारा पाळणा जो बाळाचा आहे त्याच्यावरती चांदण्या मोर चिटकवलेले असतात, पण ते शहरी भागामध्ये बघायला मिळत नाही आणि गावखेड्यामध्ये आजही ते बघायला मिळतं. गावखेडे आजही ती संस्कृती जी आहे ती जपून आहेत, पण शहरी जो जागतिकीकरणाचा जो कचरा आहे तर तो कचरा जो आहे तो गाडणं खूप आता गरजेचं आहे. जागतिकीकरणाने विस्कटून ठेवलेले जे व्यवस्था आहे ते आता गोळा करण्याची गरज येऊन ठेपलेली आहे. जसं पसरलेलं घर असतं आणि आपण त्याला आवरतो, तसं या जागतिकीकरणाला आवरणं खूप गरजेचं आहे. आपली पुरातन आलेली जी संस्कृती आहे ती आजही चांगली आहे, जी आपण आचरणात आणणं आता पुन्हा एकदा गरजेचं आहे. विदेशातली लोक पारंपरिक आपल्या देशातले वेश घालून आपलं नृत्य तिथे सादर करतात आणि आपण हिंदी गाणे लावून नाचतो डीजे वरती. म्हणजे आपण कुठल्या संस्कृतीकडे चाललो आहोत? आपल्या आईवडिलांना सोडून आपण कुठल्या पाश्चात्य संस्कृतीकडे चाललो आहोत? या सगळ्या गोष्टी आचरणात आणून त्याच्यावरती मंथन विचार करणं खूप गरजेचं आहे. आत्ताच्या काळामध्ये एक नवीन पिढी जी आहे त्या पिढीला घडवणं खूप आता गरजेचं आहे. आणि बालमनामध्ये हे जर संस्कार रुजत गेले तर येणारा काळ हा नक्की आपला असेल. आज कवी आपल्या भेटीला हा उपक्रम घेऊन जवळपास 1000च्या वरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम मी राबवलेला आहे. आज सर्व असंख्य जण आपण शिक्षक वर्गातली जी मंडळी आहे तर ती आज इथे बघते आहे आणि आपल्या सगळ्यांच्या असंख्य जणांच्या शाळांना मी जवळपास भेटी दिलेल्या आहेत. इथून पुढे राहिलेल्या लॉकडाऊनच्या नंतर मी पुन्हा तो कार्यक्रम चालू करणार आहे आणि निशुल्क असं ते मी कार्यक्रम करतो की कवी आपल्या भेटीला, कवी मुलांच्या भेटीला, आणि मुलांसाठी खास त्या कविता घेऊन त्याचं वाचन करून त्या मुलांना त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत तेही विचारून घेऊन तिथे आपल्याला काय करता येतं किंवा तिथल्या व्यवस्थेसाठी असंख्य ठिकाणी कधी कधी जाणवतं की शाळा आहेत पण भिंती नाही, भिंती आहेत पण टॉयलेट नाही, टॉयलेट आहे पण गेट नाही. अनेक ठिकाणी शाळांमध्ये महाराष्ट्रातल्या कुत्री खेळतात. इतकी बिकट अवस्था येऊन ठेपलेली आहे की जी शब्दामध्ये त्याचं वर्णन करता येणार नाही. मग अशा ठिकाणी आपण मुलांना काय संस्कार देणार आहोत? येणाऱ्या पिढ्या कशा घडत जातील? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरज आहे आणि ही व्यवस्था बदलणं खूप गरजेचं आहे. जशी शहरी भागांमधल्या शाळा आहेत तशा गावखेड्यातल्या देखील शाळा बदलणं खूप गरजेचं आहे. तिथलं जे वातावरण आहे किंवा तिथल्या जे सगळ्या व्यवस्था आहेत तर त्या असणं खूप गरजेचे आहेत आणि त्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वजण आपण करत राहणार आहोत, यात शंका नाही. पुढची कविता घेतो. नांगरली भुई. आपल्या सर्वांच्या इथे कमेंट आहेत. त्यानंतर ग्रामीण संस्कृती छानच. नक्की मनपूर्वक धन्यवाद सर. अमोलजी यांचं म्हणणं आहे की चांगले चिंतन. मनपूर्वक धन्यवाद सर आपलं. नितीनजी यांचं म्हणणं आहे की खूप अप्रतिम अशी कविता आहे. नक्कीच. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर आपले वाल्हेकर सर आहेत. वा, त्यांनी अशी खूप चांगली कमेंट इथे केलेली आहे. आमचे शंकरजी यांचं म्हणणं आहे की आपलं गाऱ्हाणं नक्कीच हरकत नाही. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज पुनश्च मी कळकळीची विनंती करेल
की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जो सातबारा आहे तो सर्वप्रथम आता लॉकडाऊनच्या नंतर कोरा व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याला प्रथम भागी आपण घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या पेजवरती. प्रकाशजी आमचे प्रकाशजी सर आहेत. माझं गाव देखील नक्कीच सर ग्रामीण भागाशी आपली नाळ आहे, हेही आज मला इथे नमूद करायचंय. पुढची कविता घेतो, नांगर अली भुई. नांगर अली भुई, नांगर अली भुई, नांगर अली भुई, नांगर अली भुई, मग वाखरणी, मग वाखरणी, पेरते व्हा, पेरते व्हा, पेरते व्हा, पेरते व्हा, करूया पेरणी, पेरते व्हा, पेरते व्हा, करूया पेरणी, चाड्यावर मुठ पावसाची गाणी, चाड्यावर मुठ पावसाची गाणी, भुईच्या ओटीत मावनागा पाणी, भुईच्या ओटीत मावनागा पाणी, नांगर अली भुई, नांगर अली भुई, नांगर अली भुई, बैलाचा कासरा वाजती घोगर, वाजती घोगर, बैलाचा कासरा वाजती घोगर, वाजती घोगर, उजेडाचं पीक, उजेडाचं पीक, पेरते पाभर, उजेडाचं पीक, उजेडाचं पीक, पेरते पाभर, नांगर अली भुई, नांगर अली भुई, नांगर अली भुई, कोरड्या रानात येईल पाऊस, येईल पाऊस, कोरड्या रानात येईल पाऊस, येईल पाऊस, मातीच्या गर्भाला, मातीच्या गर्भाला, मातीच्या गर्भाला मिरुगाची आस, मातीच्या गर्भाला मिरुगाची आस, नांगर अली भुई, मग वाखरणी, मग वाखरणी, पेरते व्हा, पेरते व्हा, पेरते व्हा, पेरते व्हा, करूया पेरणी, करूया पेरणी, पेरीत जाऊया अंधाराची भुई, पेरीत जाऊया अंधाराची भुई, प्रकाशाच्या गावा, प्रकाशाच्या गावा पाऊस येऊन येई, प्रकाशाच्या गावा पाऊस येऊन येई, नांगर अली भुई, नांगर अली भुई, नांगर अली भुई, ढेकुळ मातीत दुःखाच्या कहाण्या, ढेकुळ मातीत दुःखाच्या कहाण्या, ढेकुळ मातीत दुःखाच्या कहाण्या, दुःखाच्या कहाण्या, चातक सांगतो, चातक सांगतो, करूया पेरण्या, चातक सांगतो, करूया पेरण्या, नांगर अली भुई, नांगर अली भुई, दुष्काळाची भुई पेरून काढतो, पेरून काढतो, दुष्काळाची भुई पेरून काढतो, पेरून काढतो, सैल सोडू दोर,
सैला सोडू दोर, सैला सोडू दोर, सैला सोडू दोर, बैल लढतो, बैल लढतो, सैला सोडू दोर, बैल लढतो, नांगरली भुई, नांगरली भुई, नांगरली भुई, नांगरली भुई. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे हळूहळू आपण सर्वजण, आणखी बरेच जण इथे लाईव्ह येत आहेत सर्वजण. त्यानंतर सुरवशीजी आलेले आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. त्यानंतर नक्कीच पेरणी करूया असं प्रकाशजी यांचं म्हणणं आहे. अगदी मिरुग हा खूप अगदी 1-2 आठवड्यावर आपल्या टोका म्हणजे अगदी आपल्या समोर येऊन ठेपलेला आहे असं आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे. नक्कीच मिरुग हा खूप जवळ येऊन ठेपलेला आहे. पण हे लॉकडाऊन जरी असलं तरी एक सगळ्या या तुमच्या उलगुलांच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती मी इथे गव्हर्नमेंटला देखील करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे जे शेतकऱ्यांना खतं बियाणाची जी व्यवस्था आहे ती पहिली आत्ता अगदी उद्यापासून जरी केली तर खूप बरं होईल. कारण का माहिती आहे का की नेमकं पेरणीचं तोंड आहे आणि शेतकऱ्यांना बियाणं मिळणार नाही अशी अवस्था होता कामा नये. कारण का की एका वर्षाचं जे पीक आहे आणि हा देश जगवण्याचं जे साधन कुठलं आहे तर तो शेती आहे. आणि ही शेती अगदी म्हणजे आपण काय म्हणू की अशी कोलमडून जाता कामा नये. तिचं प्रत्येक निरीक्षण करून आपण त्याला वरती कसं घेता येईल. तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील खतं बियाण्याची दुकानं जी आहेत ती सर्वप्रथम पूर्णपणे उघडी केली पाहिजे, किंवा उघडी न करता प्रत्येक गावामध्ये आपल्याला ते पोहोचवता येतं का हे देखील आपण विचार करणं इथं खूप गरजेचं आहे. की शेतकऱ्याची हाल अपेष्टा होता कामा नये. नेहमीचा दुष्काळ असतो, दारिद्र्य 5वीला पुंजलेलं असतं. मग अशा वेळी किती संकटांना आपण तोंड द्यायचं. आणि उभ्या जगाला पोचण्याची एक ताकद त्याच्यामध्ये आहे की आणि त्याला त्याच्या नांगराच्या फाळा इतकी त्याच्या बाहूमध्ये ताकद आहे. आणि मग ती ताकद आपण वाया जाऊ देता कामा नये. ती ताकद जर वाढवायची असेल तर त्याला प्रोत्साहन देणं आपण खूप गरजेचं आहे भूमिपुत्रांना सगळ्या. आज पुढची कविता घेतो. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे दावन. 1990 नंतरचा काळ आला, जागतिकीकरण आलं आणि शहरी भागामध्ये आजही म्हणजे शिकलेल्या लोकांच्या मुलांना असं वाटतं की हे जे दूध आहे ते पिशवीमधूनच येतं. पण हे दूध पिशवीमधून येत नाही, तर ते गाईच्या काशेमधून येतं, म्हशींच्या काशेमधून येतं. आणि त्या गाई म्हशींना जगवण्याचं काम, ते दूध काढण्याचं काम भूमिपुत्र करतात, शेतकरी करतात. आज हे इथे मला आवर्जून सांगावं असं वाटतं की त्या भूमिपुत्रांची ही कविता आहे. हरवलेल्या गाई म्हशींची ही कविता आहे. पायात घुटमळणाऱ्या वासरांची ही कविता आहे. आणि ही कविता भूमिपुत्राची कविता आहे, ज्या भूमिपुत्राच्या कवितेला आपण इतकं भरभरून इथे प्रतिसाद देत आहात. त्यानंतर आमचे सरांचं म्हणणं आहे की पाभर कवितेने समारोप. नक्कीच काही हरकत नाही सर, हरकत नाही. कवितेचं पुढचं शीर्षक आहे दावन. की गाई म्हशींचे माज जिरवून, की गाई म्हशींचे माज जिरवून नामशेष केली माझी दावन, नामशेष केली माझी दावन. पोटच्या पोरांसारखीच, की पोटच्या पोरांसारखीच माया केली गुरांभर, सणावाराला घातली साखर पोळीवर, सणावाराला घातली साखर पोळीवर. शाळेच्या दिवसांमध्येच, की शाळेच्या दिवसांमध्येच हातातली पाटी पेन्सिल वह्या पुस्तकं दप्तर टाकून, की शाळेच्या दिवसांमध्येच हातातली पाटी पेन्सिल वह्या दप्तर टाकून आपण ढोरक्या होतो, आपण ढोरक्या होतो, आपण ढोरक्या होतो. काल परवा भराभरा दूध देणाऱ्या, की काल परवा भराभरा दूध देणाऱ्या गाई म्हशींचे अटले पाने, की काल परवा भराभरा दूध देणाऱ्या गाई म्हशींचे आटले पाने. इंजेक्शनची दाखवतो आपण माया, की इंजेक्शनची दाखवतो आपण माया.
आणि गावरान वासरांनाही आपण देतो लाल कंदारचे इंजेक्शन, अशा वेळी वाटतं की नक्कीच आपल्यातलं माणूसपण हरवत चाललो आहोत आपण, माणूसपण हरवत चाललो आहोत आपण. अंडाला ठेचल्याबरोबर अंडाला ठेचल्याबरोबर मानेवर जू घेऊन वाऱ्यासारखं पळणारी खुंड, अंडाला ठेचल्याबरोबर मानेवर जू घेऊन वाऱ्यासारखी पळणारी खुंड आताशा दावणीतच घेत असतात लोळण, आताशा दावणीतच घेत असतात लोळण, घेत असतात लोळण. दुधा तुपाच्या गायी दुधा तुपाच्या गायी दोर लावून बाजारात नेताना, दुधा तुपाच्या गायी दोर लावून बाजारात नेताना किती घुटमळतात वासर पायात, दुधा तुपाच्या गायी दोर लावून बाजारात नेताना किती घुटमळतात वासर पायात. पोरकी होत जाते दावण, हळूहळू पोरकी होत जाते दावण, आणि मग अशाच वेळी घरावरती होत जातं धरण, मग अशाच वेळी घरांचं होत जातं धरण. कितीही दुःखाचा पूर आला तरी, कितीही दुःखाचा पूर आला तरी जगावंच लागेल आपल्याला, मातीत घट्ट पाय रोवून, मातीत घट्ट पाय रोवून, मातीत घट्ट पाय रोवून. आज सर्वांचे इथे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो उलगुलांच्या माध्यमातून. आणि पुढची कविता घेतो. हे जे जगणं आहे कास्तकाराचं आणि त्याची होत जाणारी ही कविता आज आपण सर्वजण ऐकत आहात आणि भरभरून त्या कवितांना प्रतिसाद देत आहात, याबद्दल देखील आपल्या सर्वांचं इथे मी स्वागत करतो उलगुलांच्या माध्यमातून. आणि अगदी एक दोन कविता घेऊन इथे थांबतो. पुढची कविता घेतो, गाव नावाची कविता घेतो. ज्या गावखेड्यातून माझं जगणं मी आपल्या समोर मांडतो शब्दाच्या माध्यमातून, ते गावखेड्यातलं जगणं जे आहे, त्या गावखेड्यातले सुखदुःख जे आहेत, त्याच्या वेदना आहेत आणि त्याची जी सल आहे, पायांमध्ये बोरीबाभळीचे काटे असंख्य रुतलेले असतात, पण त्याचे जेव्हा कुरपं होतात तेव्हा ती ठसठसायला लागतात. तसं विचारांचं असतं, आपल्या मनामध्ये जे साठलेलं असतं ते आपण मोकळेपणाने व्यक्त केलं तर त्याचा निचरा होतो, जसा की एखाद्या कुरपाचा होतो, आलेल्या खांडुकांचा होतो. आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो की एखादं खांडूक जर आलेलं असेल तर त्याचा आपण निचरा करत असतो आणि निचरा केल्यानंतर ती जखम बरी होते. मग काही गोष्टींचा हा निचरा करायचा असतो, तो कसा निचरा करता येईल आणि ते दुःख कसं वाटून घेता येईल, आज हाच आपण प्रत्येकजण इथे प्रयत्न करत आहोत आणि या माध्यमातून देखील आपण इथून पुढेही करणार आहोत. हा शब्द मी इथे आपल्या सगळ्यांना देतो. पुढची कविता घेतो, गाव नावाची कविता घेतो. कर्जाच्या डोहात अडकला गाव, कर्जाच्या डोहात अडकला गाव, घामाच्या थेंबाला, घामाच्या थेंबाला, घामाच्या थेंबाला नाहीच का भाव, घामाच्या थेंबाला नाहीच का भाव, आटलेली हीर खपाटीला बोर, आटलेली हीर खपाटीला बोर, पाण्याच्या शोधात रानोमाळ ढोर, पाण्याच्या शोधात रानोमाळ ढोर, उन्हाचा पाठीत, उन्हाचा पाठीत, उन्हाचा पाठीत बसलाय घाव, उन्हाचा पाठीत
बसलाय घाव, घामाच्या थेंबाला, घामाच्या थेंबाला, घामाच्या थेंबाला नाहीच का भाव, जगण्याची गोठ इचकली मोठ, जगण्याची गोठ इचकली मोठ, पाखरांचे गेले पाठीला गापोट, पाखरांचे गेले पाठीला गापोट, बाभूळ फाट्याला, बाभूळ फाट्याला, बाभूळ फाट्याला कुणाचा ह्यो जीव, बाभूळ फाट्याला कुणाचा ह्यो जीव, कर्जाच्या डोहात अडकला गाव, बैलाचा कासरा कारे झाला फास, बैलाचा कासरा कारे झाला फास, कुणी नासवला हाती आला घास, कुणी नासवला हाती आला घास, कुसळ वाटानी, कुसळ वाटानी, कुसळ वाटानी रडतोय गाव, कुसळ वाटानी रडतोय गाव, घामाच्या थेंबाला, घामाच्या थेंबाला, घामाच्या थेंबाला नाहीच का भाव, नाहीच का भाव. आज एक आखरी कविता घेऊन मी या कार्यक्रमाचा इथे समारोप करत आहे. आणि आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी उलगुलांच्या माध्यमातून स्वागत करतो की या कवितांना आपण भरभरून असा प्रतिसाद देत आहात. गेल्या काही 1, 2, 3 तासापासून या सुरुवातीपासून आपण सर्वजण लाईव्ह आहात आणि प्रत्येक वेळी प्रत्येक कवितेच्या मागे कमेंट करत आहात, लाईक्स करत आहात. संपूर्ण महाराष्ट्राला मी इथे बघत आहे आणि खूप बरं वाटतं की या भूमिपुत्राच्या कवितांना आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. सगळ्यात महत्त्वाचा जर सण कुठला असेल शेतीमातीमध्ये, शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये, तर तो आहे पोळा, बैलपोळा. आणि बैलपोळ्याची कविता, आखरी कविता घेऊन हा बैल जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे तो बैलांच्या उत्साहासारखाच या भूमिपुत्राच्या आयुष्यामध्ये रोजच्या वर्षामध्ये एकच दिवस आनंदाचा सगळ्यात महत्त्वाचा येतो, तो म्हणजे बैलपोळा. पण इथे व्याख्या इथे नमूद करावीशी वाटते, या कवितेची पार्श्वभूमी इथे नमूद करावीशी वाटते की आपण बैलांवरती खूप अत्याचार करतो, पूर्वीपासून करत आलेली ही लोकं आहेत सगळीजणं. पण कधीकधी रागाच्या भरामध्ये, दुष्काळाच्या भरामध्ये, नापिकीमुळे, दुबार पेरण्यामुळे शेतकरी हवालदिल होतो आणि आपलं जे दुःख आहे ते बैलांच्या पाठीवरती व्यक्त करतो. पण आपण पोळ्याच्या दिवशी बैलाला तुपापोळ्याने मळतो, त्याचे खांदे चोळतो. पण कितीही मित्रांनो, त्याचे खांदे आपण लोण्याने जरी चोळले तरी त्याचे जे काचलेपण असतं, त्याच्या अंगावरचे जे वळ असतात, ते आपण कितीही रेशमी झुली टाकल्या तरी ते झाकता येत नाही. मग काही दुःख जी असतात ती आतड्याला झालेली असतात. मग कातडीवरती आपण कितीही साथ चढवला तरी आतल्या आतडीचं जे दुःख असतं, जो पीळ पडलेला असतो, तो काही केल्या आपण सावरू शकत नाही. पण इथून पुढच्या काळामध्ये मी प्रत्येक भूमिपुत्राला विनंती करेल की आपण कधीही मुक्या जनावराच्या पाठीवरती आपलं दुःख व्यक्त करता कामा नये. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे आणि तोही मुक्तपणाने जगण्याचा अधिकार आहे, कारण तो आपला महत्त्वाचा घटक आहे. बैल म्हणजे, बैलाशिवाय शेती नाही. कितीही अवजार आले असतील, ट्रॅक्टर आले असेल, जेसीपी आला असेल, पेरणी यंत्र आले असतील, पण पूर्वीच्या काळामध्ये जसा बैल शेती करायचा तो काळ आज पुन्हा नव्याने आज प्रत्येकाला आणल्याशिवाय
आणि त्या काळात आपण गेल्याशिवाय तो काळ पुन्हा नव्याने सुरू करण्याशिवाय आज आपल्याला पर्याय उरलेला नाही. कारण का, जागतिकीकरणाचे जेवढे परिणाम आपल्यावरती लादल्या गेले तेवढे परिणाम हे फोल ठरलेले आहेत. त्याचे वाईटच परिणाम शेतीवरती झालेले आहेत. मग पूर्वीची शेणखताची प्रथा जी होती, शेणखताची जी शेती होती, ती पुन्हा आता पिकवण्याचे दिवस आलेले आहेत. मग आपण जो साथ चढवलेला होता, ज्या झुली चढवलेल्या होत्या जागतिकीकरणाच्या अंगावर, त्या झुली आता उतरून ठेवण्याची गरज प्रत्येकावरती येऊन ठेपलेली आहे. अशा पडत्या काळामध्ये, कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये आज आपण सर्वजण एकमेकांना शब्दाच्या माध्यमातून आधार देत आहोत. आज ही सगळ्यात मोठी देण आहे आपल्याला. आणि आपल्याला विचाराचा वारसा प्रत्येकाला मिळत असतो आणि तो आज प्रत्येकाला मिळालेला आहे असंही मी इथे नमूद करतो. आपण भूमिपुत्र आहोत सर्वजण. आणि शेती मातीचे जगणं जे आहे ते आपण सर्वजण समजू शकता. वखर काय असतो, जुपण काय असतं, तिफन काय असतं, फावडं काय असतं, इडी काय असते, फारुळं काय असतं, चाडनळं काय असतं, चाडनळ्याची गाठ काय असते आणि तो कसं घ्यायचं, जू काय आहे, रुमणं काय आहे, वखर काय आहे, कुळव कुठे हाकतो, ह्या सगळ्यात जे शेतीमातीच्या प्रथा आहेत, शेतीमातीचं जे अवजार आहेत, यंत्र आहेत, ते आपल्या बऱ्यापैकी सर्वजणांना माहीत आहे. आणि ही सर्व आपण भूमिपुत्र आहोत. शेतीमातीत आपण रोज जगतो आहोत आणि रोज जगण्याची कविता होते आणि ती अशी उतरत जाते. आखरी कविता घेतो आणि या कार्यक्रमाचा समारोप करतो. कवितेचं शीर्षक आहे पोळा. सण पोळ्याचा शेती मातीचा, सण पोळ्याचा शेती मातीचा, मन बैलाचा दावणीत दावणीत, मन बैलाचा दावणीत, धुनी पोहणी शिंग साळणी, धुनी पोहणी शिंग साळणी, अंगल काकी बेगडात बेगडात, अंगल काकी बेगडात, सण पोळ्याचा शेती मातीचा, सण पोळ्याचा शेती मातीचा, मन बैलाचा दावणीत दावणीत, मन बैलाचा दावणीत, गोंडे झुबकी शोभे फुलकी, गोंडे झुबकी शोभे फुलकी, अंगल काकी सोहळ्यात सोहळ्यात, अंगल काकी सोहळ्यात, सण पोळ्याचा शेती मातीचा, मन बैलाचा दावणीत दावणीत, मन बैलाचा दावणीत, पुरणपोळी साखर वेळी, पुरणपोळी साखर वेळी, सोनवाळी ताटात ताटात, सोनवाळी ताटात, सण पोळ्याचा शेती मातीचा, मन बैलाचा दावणीत दावणीत, मन बैलाचा दावणीत, ऋण जाणतो भाव ठेवतो, ऋण जाणतो भाव ठेवतो, नारळ फोडतो पायात पायात, नारळ फोडतो पायात, सण पोळ्याचा शेती मातीचा, सण पोळ्याचा शेती मातीचा, मन बैलाचा दावणीत दावणीत, मन बैलाचा दावणीत, मन बैलाचा दावणीत. आपल्या सर्वांची
आज इथे मी रजा घेत आहे. त्यानंतर डावखुरेजी सर यांचं म्हणणं आहे की नक्कीच खूप छान झालेल्या आहेत कविता, नक्की मनपूर्वक धन्यवाद सर. त्यानंतर आमचे प्रकाश सर आहेत, त्यांचं म्हणणं आहे की कर्जाचा डोह गंभीर समस्या. अगदी बरोबर आहे सर. आणि येणाऱ्या काळामध्ये या साहित्याच्या माध्यमातून हा सातबारा जो आहे तो कसा कोरा करता येईल, आज हा प्रत्येक जणाचा विचार करण्याची ही वेळ आहे. आणि आपल्या माध्यमातून आपल्या परीने आपण हा प्रयत्न इथे करत आहोत आणि इथे पुढेही हा प्रयत्न चालू ठेवणार आहोत जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत. हे शब्दाचे जे फटकारे आहेत, शब्दाचे जे आसूड आहेत, ते आपण ओढल्याशिवाय इथे राहणार नाही. आणि हेच इथे आज मला इथे आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. त्यानंतर आपण सर्वजण या भूमिपुत्राला, या शेतकरी बापाच्या पोराला इतका उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे या फेसबुकच्या माध्यमातून. आणि गेल्या काही दिवसांपासून असंख्य फेसबुक पेजवरती आपण सर्व ह्या कविता ऐकत आहात, वेगवेगळ्या कविता ऐकत आहात, शेती मातीच्या कविता ऐकत आहात. त्याच्या दुःखाचे, वेदनाचे जे वळ आहे, त्याची जी सल आहे, त्याचं जे एक निरूपण आहे आपण त्या माध्यमातून आपण करत आहात. आणि माझं दुःखाला आपण एक सुख कसं मिळेल हे प्रयत्न करत आहात. आपण जोपर्यंत दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला शिकत असतो किंवा शिकत जातो तोपर्यंत आपल्याला सुख आलेली असतात. त्यामुळे कुणाचंही आयुष्यात हसू हिरावून घ्यायचं नाही. जर दुसऱ्याचा आपण हसू हिरावून घेऊ तर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. मग आपल्या डोळ्यात जर पाणी आणायचं नसेल तर आपल्याला दुसऱ्याचं सुख हिरावून घ्यायचे नाहीत. आणि मग हे प्रत्येकाला एक स्वतंत्र जगण्याचे अधिकार आहेत. प्रत्येकाची विचार करण्याची श्रेणी जी आहे ती वेगळी आहे. आणि आपण सर्वजण स्वच्छंद आहोत. बंदिस्त न लादता कोरोनासारख्या महामारीतून आपण कसं बाहेर पडता येईल, या माध्यमातून आपण कसं आपल्याला पुढे जाता येईल. प्रत्येक आज शहरात अडकून पडलेल्या माणसाचा एकच विचार आहे, त्याचं एकच स्वप्न आहे की मी कधीतरी हे लॉकडाऊन आता संपेल आणि मी गावाकडे जाऊन मोकळा श्वास घेईल. मग इतकी शेती माती आपली उदार आहे, इतकी आई माती इतकी उदार आहे की ती आपल्या प्रत्येकाला आपल्या कुशीत घेते आणि शांतीचा, सुखाचा एक सल्ला आणि जगणं देते. मग त्या मातीचा जगणं पुन्हा घेण्यासाठी, त्या मातीमध्ये रुळण्यासाठी आज जी पांगलेली सगळी मंडळी होती, पांगली लोक का पांगली, गाव सोडून शहराकडे लोकांचं का स्थलांतर झालं, हे सगळे महत्त्वाचे विषय आहेत. ते स्थलांतर त्या लोकांनी केलं नाही तर त्यांच्या पोटाच्या भाकरीने ते केलं. कारण का भाकरीने केलं की भूक इतकी महत्त्वाची असते की भूक ही माणसाला कुठल्या स्तरापर्यंत नेते हे आपण कधी सांगता येत नाही. इतकी वाईट असते भूक. आणि ती भूक या गावातल्या लोकांना, तरुण पिढीला शहराकडे खेचून घेऊन गेली. कारण का गेली की शेतीमध्ये काही पिकत नव्हतं, नापिकी, कर्जाचा डोंगर, आसमानी सुलतानी संकट, कधी उन्हाळा, कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, यामध्ये भरडत गेलेली जी तरुण पिढी होती त्यांना असं शेतीमध्ये दिलासादायक असं काही दिसत नव्हतं. मग या लोकांनी स्थलांतर केलं स्वतःचं आणि शहराकडे आपलं बस्तान बांधलं. पण अशा वेळी आता पुन्हा ही जी मंडळी अडकून पडलेली आहे त्या सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या गावाकडे यावं ही देखील विनंती करतो लॉकडाऊनच्या नंतर. आणि शेती माती इतकी उदार आहे, ती प्रत्येकाला आपल्या कुशीमध्ये घेते. एक बीज स्वतःला पुरून घेतं आणि हजारो दाणे उगवतं. इतकी क्षमता जी आहे, इतकी ताकद जी आहे ती मातीमध्ये आहे. आपण दुसऱ्याला पोसणारी लेकरं आहोत. आपण उभ्या विश्वाला पोसण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला कुठेही जायची गरज नाही. माती इतकी उदार आहे जी उभ्या जगाला पोसते. मग जे आपण उभ्या जगाला पोसणारी लोक आहोत, आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही. आपले दान, आपले हात इतके दानसूर आहेत, इतके दानसूर आहेत भूमिपुत्रांचे की घेणाऱ्याचीही ओंजळ कमी पडेल इतके दानसूर आपण आहोत. कारण ती वारसा आपल्याला पूर्वीपासून लाभत आलेला आहे. तुकोबांपासूनची ही परंपरा आहे ज्यांनी आपल्याला जगणं शिकवलं, संविधानाने आपल्याला चालायला शिकवलं. मग हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण आचरणात आणण्याची फक्त आत्ता या घडीला गरज आहे. हे प्रत्येक गोष्ट आपण आचरणात आणून येणाऱ्या वाटा ह्या सुखाने, शांतीने कसं जगता येईल. लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या आणि लवकरात लवकर आपण याच्यातून बाहेर पडू आपण आणि एक मोकळा श्वास घेऊ. आज ही सगळ्यांना एक विनंती करतो सगळ्यांना. आणि मनापासून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इथे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद व्यक्त न करता कधी कधी मी असं म्हणत असतो की मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात आहे. कारण का ऋणात आहे की आपण दिलेलं पाठबळ, आपण दिलेली ही शब्दांची श्रीमंती आहे, ती जी मला मिळालेली आहे त्या श्रीमंतीवरती मी उभा आहे. या फाटक्या झोळीमध्ये, भूमिपुत्राच्या या फाटक्या झोळीमध्ये, त्याच्या शेतकरी बापाच्या या पोराच्या फाटक्या झोळीमध्ये आपण दिलेल्या आशीर्वादाशिवाय अजून वेगळं काही नाही. आशीर्वादाने माणसं मोठी होतात, कधी लक्षात घ्या. आणि आपल्या सगळ्यांचं चुकभूल झाली असेल काही तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वांनी
भरभरून असा प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर बालपणाची आठवण करून दिली. नक्कीच आपलं मनपूर्वक स्वागत सर. शंकरजी यांचं म्हणणं आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद सर. आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आज मी इथे व्यक्त करतो आणि सगळ्यांची रजा घेतो. शुभरात्री.